विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी इतिहास दिवस 13वा. प्रकरणाचं नाव इयत्ता 10वीतील चौथं प्रकरण सामाजिक व राजकीय चळवळी राज्यशास्त्र विभाग. अध्ययन निष्पत्ती शेतकरी व कामगारांच्या मागण्यांची माहिती करून घेणे आणि सेतू बांधणीसाठी इयत्ता 9वीतील इतिहासाचं प्रकरण क्रमांक 4 आर्थिक विकास आणि अध्ययन निष्पत्ती भारतातील आर्थिक धोरणे काळानुसार बदलत गेली हे स्पष्ट करता येणे. एकात्मिक साध्यतेसाठी अध्ययन अनुभव किंवा अध्ययन कृती काही बाबी आठवून बघूया. प्रश्न पहिला, प्राचीन व मध्ययुगीन काळात भारताचा व्यापार कोणकोणत्या देशांशी होत असे? इयत्ता 7वीच्या इतिहासात आणि 8वीला अंशतः तुम्ही हा अभ्यास केलेला आहे. भारताचा प्राचीन व्यापार हा ग्रीस, रोमन साम्राज्य, शेजारी श्रीलंका, इजिप्त म्हणजे मध्य आशिया, पश्चिम आशिया, युरोप येथील लोकांशी हा व्यापार होत होता. मध्ययुगीन काळामध्ये मेसोपोटेमिया, दक्षिण आफ्रिका, युरोपमध्ये पोर्तुगाल, इंग्लंड या देशांशी भारताचा व्यापार होत असे. लोथल येथील उत्खननात सापडलेल्या प्राचीन गोदीच्या अवशेषांवरून भारताचा पश्चिमेकडील देशांशी असलेला व्यापार याचे पुरावे आपल्याला मिळतात. त्यानंतर दुसरा प्रश्न, इंग्रजी राजवटीत भारतीयांचे आर्थिक शोषण इंग्रजांनी कसे केले? इंग्रजांनी आपल्या राजवटीत भारतातील नैसर्गिक साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर लूट केली. भारतीय शेतकऱ्यांना नीळ, कापूस ही नगदी पिके पिकविण्याची उत्पादनाची सक्ती केली आणि ती कमीत कमी किमतीत त्यांनीच खरेदी करण्याचे बंधन घातले. त्याचबरोबर अन्यायकारक असा शेतसारा शेतकऱ्यांवर लादला आणि अशा रीतीने इंग्रजांनी भारतीयांचे दुहेरी शोषण केले. भारतातील उत्पादनांना कमी किमतीत खरेदी केली जात असे आणि इंग्लंडमधील उत्पादने भारतामध्ये नफा अधिकाधिक मिळविण्याच्या उद्देशाने अधिक किमतीत विकली जात असत. अशा रीतीने दुहेरी शोषण भारतीयांचं करण्यात आलं. त्यामुळे भारतातील हजारो कारागीर बेरोजगार झाले आणि भारतात दारिद्र्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढलं. तिसरा प्रश्न, स्वातंत्र्याच्या काळात भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे? आपण स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. काही कृती करायच्या आहेत. भारताने आर्थिक विकास होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या? स्वातंत्र्यानंतर भारतासमोर पहिला प्रश्न होता किंवा समस्या होती, कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा? देशाच्या आर्थिक विकासासाठी प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कोणतीही टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्गाचा स्वीकार केला. हा मध्यम मार्ग म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून दीर्घकालीन विकासाला पंचवार्षिक विकास योजनांच्या माध्यमातून गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. औद्योगिकीकरणावर भर देण्यात आला. नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. दुर्बल घटकांसाठी उपाययोजना करण्यात आल्या. सामाजिक सुधारणांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आणि त्यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. अशा रीतीने भारताने आर्थिक विकास करण्यासाठी या सर्व योजनांची अंमलबजावणी केली. पुढचा प्रश्न आहे, भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला? तर मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. या अर्थव्यवस्थेमध्ये
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांवर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण असते, तर खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी जरी खाजगी व्यक्तींकडे असली तरी त्यावर शासनाची देखरेख आणि नियंत्रण असते. खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी खाजगी असली तरी त्यावर शासन नियंत्रण ठेवते. काही उद्योग खाजगी व सरकारी व्यवस्थापनाखाली चालविले जातात. मिश्र अर्थव्यवस्था मध्यम मार्ग स्वीकारते. या व्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. अधिकाधिक उत्पादन व मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग हे मिश्र अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असते. आणि म्हणून देशामध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करीत अधिकाधिक रोजगार निर्माण होण्यासाठी आणि त्याद्वारे लोकांच्या गरजांची पूर्ती होण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. संकल्पना चित्र पूर्ण करा. मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग. त्याचे 3 भाग आहेत: सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्राचं उदाहरण संरक्षण साहित्य उत्पादन. हे पूर्णपणे सरकारी नियंत्रण असतं. खाजगी क्षेत्र विविध प्रकारच्या वस्तूंची उत्पादने, जे आपल्याला दैनंदिन गरजेच्या वस्तू लागतात, त्या वस्तूंची उत्पादने ही खाजगी क्षेत्रातील निर्मिती असते. तर संयुक्त क्षेत्रामधले जे उद्योग आहेत ते खाजगी क्षेत्राकडे पण असतात आणि सार्वजनिक क्षेत्र देखील त्यामध्ये काम करतं, म्हणजे सरकारी मालकी पण असते. उदाहरण द्यायचं झालं तर तेल शुद्धीकरण प्रकल्प जे आहेत, रिफायनरीज, यामध्ये खाजगी क्षेत्राचंही भागीदारी आहे आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजे शासनाची देखील भागीदारी आहे. तर अशा रीतीने सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र हे मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग पडतात. त्यानंतर तक्ता पूर्ण करायचा आहे. पंचवार्षिक योजनाचा कालावधी आणि उद्दिष्टे दिलेली आहेत. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट तक्त्यात दिलेलं आहे, फक्त कालावधी विचारलेला आहे. पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 या कालावधीमध्ये झाली, आखण्यात आलेली होती. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना, तिचा कालावधी आणि उद्दिष्ट हे तक्त्यामध्ये नमूद केलेलं आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1961 ते 1966 असा होता. त्यानंतर 1969 ते 1974 ही कितवी पंचवार्षिक योजना होती असं विचारलेलं आहे तक्त्यामध्ये, तर ती 4थी पंचवार्षिक योजना होती. मधल्या काळामध्ये साखळी पंचवार्षिक योजना झालेल्या होत्या. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की 66 आणि 69 मध्ये 3 वर्षाचा गॅप जो दिसतोय ती 1 वर्षाची साखळी योजना होती, साखळी विकास योजना. प्रत्येकी 1 वर्षाच्या अशा 3 साखळी विकास योजना होत्या. त्यामुळे 66 नंतर चौथी पंचवार्षिक योजना 69 मध्ये सुरू झालेली दिसते, ती 74 पर्यंत होती. आणि शेवटचा मुद्दा विचारलेला आहे 5वी पंचवार्षिक योजना, तिचा कालावधी आणि उद्दिष्ट दोन्ही विचारलेले आहे. 5वी पंचवार्षिक योजना 1974 मध्ये सुरू झाली, ती 1979 पर्यंत होती. आणि या योजनेचं उद्दिष्ट होतं गरिबी निर्मूलन आणि आर्थिक स्वावलंबन. तर अशा रीतीने हा तक्ता देखील आपण पूर्ण केलेला आहे. आज 13व्या दिवसाची उजळणी, सेतुबांधणी या निमित्ताने आपण हे पुन्हा एकदा अवलोकन केलेलं आहे. इयत्ता 9वीतील 4थं जे प्रकरण आहे आर्थिक विकास, हे जर व्यवस्थितपणे याचं वाचन पुन्हा एकदा केलं तर त्याचा फायदा हा 10वीतल्या अभ्यासक्रमात आकलन होण्यासाठी नक्की होईल. म्हणून आपण ही उजळणी करावी ही विनंती. त्यानंतर तुम्हाला वहीमध्ये जे प्रश्न सोडवायचे आहेत, आर्थिक धोरणावर कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो, तर नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, अंमलबजावणीतील परिणामकारकता, सीमेवरील परिस्थिती, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती या गोष्टींचा आर्थिक धोरणावर परिणाम होत असतो. पंचवार्षिक योजना का आखण्यात आली,
कालबद्ध नियोजनाच्या मार्गाने आर्थिक विकास हे मिश्र अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. यात आखणी, अंमलबजावणी व लोकसहभाग ही त्रिसूत्री महत्त्वाची असते आणि म्हणून पंचवार्षिक योजना आखण्यात आली. पंचवार्षिक योजनेत कोणते बदल होत गेले? पंचवार्षिक योजना ही उत्तरोत्तर अधिक लोकाभिमुख, परिस्थितीजन्य लवचिकता ठेवून करण्यात आली. औद्योगिक विकासाला चालना देण्यात आली. प्रादेशिक विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न त्याद्वारे करण्यात आला. बँकांचे राष्ट्रीयीकरण का करण्यात आले आणि 20 कलमी कार्यक्रमातील तरतुदी लिहा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अभ्यास करून लिहायची आहेत. इतिहासाचं इयत्ता 9वी इतिहासाचं प्रकरण आर्थिक विकास यामध्ये पृष्ठ क्रमांक 18 आणि 19 या दोन्ही प्रश्नांची उत्तरं 20 कलमी कार्यक्रमातील तरतुदी पृष्ठ क्रमांक 19 दिलेले आहेत. तर बँकांचं राष्ट्रीयीकरण का करण्यात आलं याचं कारण पृष्ठ क्रमांक 18 दिलेलं आहे. आपण त्याचं वाचन करावं, स्वयं अध्ययन करावं आणि उत्तरे लिहावीत अशी अपेक्षा आहे. इतर क्षेत्रातील आर्थिक परिस्थितीचा कोणता परिणाम कामगार वर्गावर झाला? इतर क्षेत्रातील आर्थिक परिस्थितीतील बदल यामुळे काही उद्योगात कामगारांच्या वेतनात वाढ झाली आणि त्यातून आर्थिक विषमता वाढीस लागली. काही उद्योगधंद्यांमध्ये, कारखान्यांमध्ये कामगारांना नियमितपणे वेतनवाढ मिळाली, पण काही ठिकाणी मात्र कामगारांचं कुचंबना झाली. त्यांना अल्प वेतनावरती काम करावं लागत होतं आणि त्यातून आर्थिक विषमता पोचली गेली. प्रामुख्याने गिरणी कामगारांना याचा मोठा फटका बसला, कारण अनेक गिरणी कामगार, कापड गिरण्यांमध्ये कामगारांचं वेतनवाढ झाली नाही आणि अल्प वेतनावरती त्यांना अत्यंत निकृष्ट कौटुंबिक जीवन जगावं लागलं. कर्जबाजारी झाले, बेरोजगार झाले कामगार. हे विपरीत परिणाम देखील दिसून आले. राष्ट्रीयीकृत बँकांची नावे जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक ही राष्ट्रीयीकृत बँकांची काही नावे आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वयं अध्ययन करावं आणि या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे वहीत लिहून घ्यावी आणि ती समजून घ्यावीत. धन्यवाद.